अखेर हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर झालं। मी सर्वात प्रथम तर मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांचे मी सर्वात प्रथम तर आभार मानतो। आणि लोकांनी सर्वांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू या तुमच्या निमित्ताने सांगतो। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहेत। काय भावना आहेत? भावना अशा आहेत का खूप वेळ लागला उमेदवारी करणं, पण अतिशय सोपी निवडणूक ही आमच्यासाठी राहील, कारण की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेना ही जागा जिंकेल। आम्हाला आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता की ही जागा शिवसेनेला मिळेल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि शिवसेनेचा उमेदवार हेमंतप्पा गोडसे असतील। अतिशय सोपी निवडणूक आज आम्ही कार्यकर्ते सर्व गावागावात शहरात आम्ही पोहोचलेलो आहोत। आता ही निवडणूक कशी जिंकायची आणि कशी लढायची आम्ही विरोधी उमेदवाराला दाखवून देऊ। एवढा जो काही उशीर झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लेट हो गया उसके बारे में क्या भावना है? हमारी भावना ये, महाराष्ट्र राज्य के लाड़के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का हम पहले तो से शुक्रिया अदा करते हैं, जो फिर से तीसरी बार हेमंतप्पा गोडसे पे उन्होंने विश्वास दिखाया। और ये जो विश्वास एकनाथ शिंदे साहब ने किया है उसका हम सोना करेंगे और तीसरी बार हेमंतप्पा गोडसे को तीसरी बार दिल्ली में पहुंचाएंगे और उनकी हैट्रिक करेंगे। आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आणि आता हेमंत गोडसे यांची हॅट्रिक करून दाखवणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। गोडसेंना उमेदवारी जाहीर होता जल्लोष करण्यात येतोय त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि विरोधकांना आम्ही दाखवून देऊ निवडणूक कशी लढवायची आणि कशी जिंकायची असा विश्वासही व्यक्त केला जातोय।